अतृप्त आत्मा, गावाकडच्या भुताच्या गोष्टी. रुपाली. खूप आवडायची मला. ते वयच तसं होतं आणि ती होतीच इतकी सुंदर की मला काय अख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती. काळभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळंच तेज असायचं त्या डोळ्यात. लांब सडक केस, त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं. तरीही ते बिचारे तिच्याशी इमानी राहून असायचे. सळसोट, सिल्की आणि शाईन चेहऱ्यावर पुढे असणाऱ्या बटा. आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात तिचे दिवसातले 24 तास सुद्धा खर्ची पडत. लांब नाक, गोरा रंग आणि प्रसन्न चेहरा, सदैव ओळखीचं हसू दाखवणारा. 90s मधील नीलम आठवते का हो तुम्हाला? बस अगदी तशीच दिसायची. तिच्या या मोहक अदांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती. तरीही तिची अन माझी ओळख, निदान तोंड ओळख तरी राहायला हवी. अर्थात याउपर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा. खरं तर आम्ही त्यांचे भाडे करू. नव्या भैरीच्या पल्ल्याड त्यांचा एक मोठा बंगला होता. मागच्या बाजूला आउटहाऊसमध्ये 2 खोल्या. तिथेच राहायचो आम्ही. मी, माझा धाकटा भाऊ चिनू अन आई बाबा. बाबा गणपती कारखान्यात काम करायचे तर आई 4 घरच्या पोळ्या. परिस्थिती बेताचीच. मी, रुपाली दोघंही 10वीत तर चिन्या 8वीत. रुपालीच्या वडिलांचं चिंचनाक्यावर मोठं किराणा मालाचं दुकान होतं. 8-10 माणसं दुकानात कामाला असायची त्यांच्याकडे. रुपाली अन तिचे आई बाबा मोठ्या बंगल्यात तिघंच राहायचे. पाहायला गेलं तर तिचे आई बाबा खरंच खूप प्रेमळ, अगदी डाऊन टू अर्थ म्हणतात ना, अगदी तसे. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की मी त्यांच्या दुकानात जायचो हिशोबाच्या वह्या लिहायला. माझं अक्षर चांगलं, सोबत गणितही चांगलं होतं म्हणून निशाच्या बाबांचं हे काम दिलेलं. आज जवळपास 2 वर्ष झाली असतील सुट्टीत हे काम करायचो. यातून माझ्या वर्षभराचा वह्या-पुस्तकांचा खर्च सुटायचा. रुपालीच्याच बाबांना माझं कौतुक वाटायचं. पाठ थोपटून ते नेहमी म्हणायचे, खूप शिक, मोठा हो, आभाळा एवढा हो. रुपाली पहिल्यांदा खरंच आवडायची. नंतर मात्र हळूहळू तिचा स्वभाव कळत गेला अन एकदम आवडतीची नावडती झाली. कारण ती फक्त दिसायलाच सुंदर होती. तिच्या वागण्या बोलण्यात एक माज होता, गर्व होता, आपलेपणा. तो तर कधीच नाही. पण नाही तिथे हक्क गाजवायची सवय, गृहीत धरायची. मी घरात नसलो तरी बिनधास्त माझ्या होमवर्कच्या वह्या घेऊन जायची अन परत आणायची वेळ छे तिने त्या कधीच आणून दिल्याच नाही. गरज पडली की मलाच जावं लागायचं. आत्ता वाटायचं की हे मुद्दाम करायची. तशी अभ्यासात बेताचीच. कधी कधी जॉमेट्रीच्या डिफिकल्टीज घेऊन यायची. मी समजावून सांगायचो पण तिचं त्याच्याकडे लक्ष नसायचं. माझा वेळ फुकट खर्ची पडायचा. येता जाता अंगचटीला येणं म्हणलं तर सहज धक्का लागायचा की जाणून बुजून हे डोकं भणभणायला लागलं. अस्वस्थ व्हायचो. ज्वालामुखी तोंडावर बसल्यासारखं वाटायचं. अभ्यासातून लक्ष उडायच्या बेतात. थोडक्यात मी माझ्या मागे, ती माझ्या मागे लागलेली अन मी उद्ध्वस्त व्हायच्या बेतात. मी स्वतःला पटकन सावरलं आणि शाळेतल्या निसरगंड सरांकडे संध्याकाळचं जायला लागलं. रात्री 10 वाजेपर्यंत छान अभ्यास व्हायचा अन मुख्य म्हणजे या रूपादेवीच्या तावडीतून सुटलो. हल्ली रुपाली दिसली की फुसफुसायची, चिडायची. एकदा तर तिने डायरेक्ट विचारलं, मला टाळतोस का आजकाल? वर्गातली पोरं मला वेड्यात काढायची पण आता मला फक्त बोर्डाची परीक्षा दिसत होती. परीक्षा झाली, रिझल्ट लागला, अगदी मनासारखा लागला. मी शाळेत दुसरा, आई बाबा खुश, निशाच म्हणला तर रुपाली कशीबशी पास. पुढं काय करायचं? खरं तर काहीच परवडण्यासारखं नव्हतं. पुन्हा निशाचेच बाबा मदतीला धावून आले. माझा मित्र आहे कराडला, शहा नावाचा. तिथं त्यांचंही मोठं किराणा मालाचं दुकान आहे.
तिथल्या YC कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. कॉलेज सांभाळून त्यांच्या दुकानात काम कर. तो जेवण खाण्याची सोय करेल. मी चिठ्ठी देतो. देव पावला. सायन्स परवडण्यासारखं नव्हतंच म्हणून कॉमर्स घेतलं. दुकानाचं काम सांभाळून 12वी झालो. तेही कॉलेजमध्ये पहिला. शहाशेठजी खुश झाले. म्हणाले, तू CA ची तयारी कर. मी फी भरतो. मीही तयार झालो. पण एका अटीवर, की हे पैसे कर्ज म्हणून घेणार. अन तिथेच BComला ॲडमिशन घेतली. तोच चिनूचीही 10वी झाली होती. मग मी, आई-बाबा, चिनू सगळ्यांनाच कराडमध्ये बोलवून घेतलं. आई-बाबा शेठजीच्या दुकानात काम करू लागले. आईलाही एका साड्याच्या दुकानात काम मिळालं. तर चिनूने 11वी सायन्सला ॲडमिशन घेतली. चिपळूण सुटलं ते सुटलंच. मी एका CA फर्ममध्ये पार्ट टाइम जॉब पकडला. BCom झालो. पुढे अभ्यास करतच होतो. बघता बघता मी खरंच CA झालो सुद्धा. बाबा म्हणाले, पेढे घेऊन चिपळूणास जा. रुपालीच्या आईबाबांना भेट. तसा मी चिपळूणात गेलो. त्यांना भेटलो. पाया पडलो. मनापासून आभार मानले. त्यांना खरंच आनंद झाला. रुपाली, पण तिच्या मनात काय चाललं होतं कुणास ठाऊक. धड एक शब्द बोलली नाही. ती पण कशीबशी BA झालेली. परत आलो. पुण्याहून एका कंपनीतून कॉल आलेला. लगेच जॉईन झालो. आता चिनूचंही BSc झालं होतं. आम्ही पुण्यात भाड्याची जागा घेतली. चिनूने युनिव्हर्सिटीत MScला ॲडमिशन घेतलं. कराड सोडताना शेठजीच्या पाया पडलो अन त्यांचे पैसे परत केले. तसेच पैसे पाकिटात घालून त्यांनी मला परत केले अन म्हणाले, हे नवीन कर्ज. अनुभवासाठी नोकरी कर. पण पुण्यात तुझी स्वतःची फर्म झाली पाहिजे अन त्यासाठी हे टोकन म्हणून वापर. अजून एक, रुपालीच्या बाबांनी एक विचारायला सांगितलं. त्यांची खरं म्हणजे रुपालीचीच खूप इच्छा आहे. त्याला त्यांच्या जावई होण्याचा इंटरेस्ट आहे काय? घरी गडबड नाही. पण उपकाराचं ओझं बाळगू नकोस. आयुष्य तुझं आहे तेव्हा नीट विचार करून सांग. आता रुपाली मला आठवली. रुपालीपेक्षा तिचा स्वभाव आठवला. चाचरत मी नाही म्हणून सांगितलं. विषय संपला होता. मी आता हे सगळं विसरलो. माझा पुण्यात जम बसला. 3 वर्षात नवीन पेठेत स्वतःची फर्म चालू केली. एकदा शेठजीही आले होते कराडहून. मागच्याच वर्षी माझं लग्न झालं. माझी बायको सुद्धा CA आहे. चिनू आता PhD झाला अन ते सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये. सोबतच नेटसुद्धा पास झाला अन आता चिपळूणमध्ये DBJ कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. 2 वर्ष झाली तिथंच आहे. तिथं त्यानं आता नवीन घर बांधलंय. त्याचंही लग्न झालंय. त्यांच्याच वास्तुशांतीला जायचंय पुढच्या आठवड्यात. आई-बाबा म्हणतात आता चिपळूणातच राहायचं. जेव्हा चिपळूणमध्ये आलो तेव्हा जाणवलं इथे आता सगळं बदललंय. नवा भैरीसुद्धा आता खूप जुना झालाय. त्याच्याच पलीकडे आमच्या चिन्याचं घर. भारीच. 3 बेडरूम, किचन, डायनिंग, भोवती मस्त अंगण असं मस्त घर बांधलंय पठ्ठ्याने. खरं तर इथलं आता काहीच ओळखून येत नाहीये. इथंच कुठेतरी आम्ही रुपाली, मी फ्लॅशबॅकचे दरवाजे उघडण्याआधीच बंद केले. वास्तुशांत छानच पार पडली. मी आणि किमया, माझी बायको, वरच्या बेडरूममध्ये झोपलो. प्रवासाने खरं तर खूप दमलेलो. आडवा होताच झोप लागली. पण अचानक एकदम जागा झालो. किमयानं मला खरकन ओढून घेतलं. मला कळेना एकदम काय झालं हिला. नाईट लॅम्पच्या उजेडात तिचे डोळे लकाकले LED सारखे. मोकळे सोडलेले तिचे केस, चेहरा अधूनमधून झाकणारे. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळेपणा होता. दिसत होते ती अतृप्त. हव्यास, वासना, अंगात दहातीचं बळ आलेलं. कुठलातरी हिशोब चुकता करण्याच्या इराद्यानं ती मला या कुशीवर खेचत होती. ती माझी किमया नव्हतीच. खाडकन माझे डोळे उघडले. भास, पण भास नव्हता तो. फिदी हसणारी ती होती तीच होती ती रुपाली. मी ओळखलं तिला. हादरलो. अंगाला दरदरून घाम फुटला. मला माहीत होतं तू येशील एक ना एक दिवस. तुझी वाट बघत होतो मी.
आज तृप्त होणारे मी. माझ्याच कानात घुमणारा तो कानठळी आवाज. मी थरथरायला लागलो. किमयाला गदागदा हलवली. ती भानावर आली. नेहमीसारखी दिसली. मी घामानं आंघोळलेलो. तिला काहीच कळेना. मला तू झोप म्हणलं. तू झोप. रात्रभर काय झोप आलीच नाही. सकाळी उठलो तर तडकन बहिरीच्या देवळापाशी गेलो. तिथं जवळपास चौकशी केली. चिन्याची जागा. निश्याचं घर होतं तिथंच. त्याच जागेवर चिन्यानं घर बांधलं होतं. निश्यानं त्या घरात जीव दिला. तिला वाटलं असणार मीही हो म्हणेनच. पराभव पचवता येत नव्हता तिला. तिचे आईबाबा घर-दार विकून कुठेतरी दुसरीकडे निघून गेले कायमचे. पडीक होती ती जागा 4-5 वर्ष. ते जुनं घर पाहून चिन्याचं घर उभं राहिलेलं. तरीही रुपाली आहेच अजून इथं. माझा 2 दिवस मुक्काम अजून होता. आता माझी खात्री होती आज रुपाली पुन्हा येणार. तसंच झालं. ती आली. मी तयारच होतो. तिच्या त्या भयान लालसी चेहऱ्याकडं न घाबरता बघितलं. तिच्या बटणासारख्या डोळ्यांना डोळे भिडवून, मेलीस तरी बदलली नाहीस अजून. तुझ्यावर प्रेम करावं अशी तू कधीच नव्हतीस. तेव्हाही आणि आत्ताही. आता मला भीती वाटत नाही तुझी. पण कीव करावीशी वाटते. देवानं इतकं सुंदर रूप दिलं होतं तुला, पण स्वभावापायी कचरा केलास त्याचा. ही वास्तू सोडून निघून जा. मी माझ्या जगात सुखी आहे. माझं सोड. तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल तर निघून जा. प्रेमाची पहिली पायरी त्याग असते. तो करायला शिक. किमयाचा चेहरा अंधारातच चकाकला. तिथं रुपाली दिसली. क्षणभरच गोड हसली. मनापासूनच. गालावर एक. नंतर नुसत्याच खिडकीचा पडदा हलला अन सगळं काही शांत झालं. दुसऱ्या दिवशी किमयानं हलवून जागं केलं. काय चाललं होतं गेले 2 दिवस? काय वेड्यासारखं बोलत होतास? कोण ही रुपाली? तुझ्यासाठी जीव वगैरे दिला होता की काय तिने? काल रात्रीपेक्षा मी आत्ता घाबरलो. रुपालीच खरंच आली होती का? मला भास झाले असणार. काय कळेना. चिन्या तो मी जातो आज पुण्याला. सी. ए. असल्याचा माज उतरलेला पार. काय हिशोब चुकतोय कळत नाहीये. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.